हाय फ्रेंड, हे बघा आज आहे ना मला जायचं आहे बाजारला. तर माहुऱ्याचा बाजार आहे आज. माहुऱ्याच्या बाजारला गावाला जात असते मी. तर मग तुम्ही म्हणताल कशासाठी, तर माझं छोटंसं कपड्याचं दुकान आहे ना, मग मी जात असते तिथे. तर मग सकाळी आवरायची घाई, स्वयंपाक करायचा आणि भाजी करायची. म्हणजे असे डोक्याला खूप टेन्शन असतं. एवढी छान वांग्याची भाजी बनवली मी तुम्हाला दाखवते. बघा कुठे गेले, हे बघा एवढी छान झाली ना, अगदी पंक्तीतल्यासारखी. हे बघा वांग्याची शाक पंक्तीतल्यासारखी झाली बरं का. ते पंक्तीमध्ये नसते राहत का म्हणजे लग्नात, अगदी तशी झाली. आणि आता त्यासोबत टाकणार मी पोळी. तर मग माझा हे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर प्लीज सबस्क्रायबर करा ना माझ्या चॅनलला. आणि मला तशी गाण्याचीच आवड आहे बरं का. म्हणजे मी माझ्या यूट्यूबला आणि इंस्टाला जे बनवते ना, गाणेच बनवते. मला खूप आवड आहे गाण्याची. पण म्हटलं चला नवीन काहीतरी बनवू. तर मग बनवला मी स्वयंपाक करताना थोडंसं. तर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. आता मी पोळी टाकणार, म्हणजे मला जायची घाई असते खूप. पण म्हटलं चला नवीन काहीतरी विशेष बनवून. तर वांग्याची भाजी बनवली मी. आणि मला आहे ना बस स्टँडवर पायी जावं लागते. तर 9ची गाडी असते वाशिम मेकर. तर मग त्या गाडीला जाते मी. तर एवढी घाई असते ना, सकाळी सकाळी स्वयंपाक करायची आणि जायचं. परत संध्याकाळी घरी यायचं. संध्याकाळी घरी यायला मला असं वाटतं 8 वाजता, 8 साडेआठ होतात. तिथून आल्यानंतर परत स्वयंपाक करायचा. आणि स्वयंपाक केल्यानंतर मला वाजतात 10 साडेदहा जेवायला, स्वयंपाक करायला, जेवायला. तर मग असं आहे माझी आयुष्य. आणि यामधून पण मी थोडंसं वेळ काढते की म्हणजे मला एक आवड आहे ना ह्या गोष्टीची, म्हणून यामधून थोडासा वेळ काढते. आणि व्हिडिओ बनवते असते. इन्स्टाला पण बनवते बरं का व्हिडिओ. म्हणजे माझी तशी गाण्याचीच आवड आहे, मी गाण्याचंच व्हिडिओ बनवते. तर इन्स्टाला पण बघून घेसाल माझं, तिथे पण मला फॉलो करा. आणि यूट्यूबला सबस्क्रायबर करा बरं का. खरंच नक्की करा, कारण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तेव्हाच मी काहीतरी समोर करेन ना. तर करा मग सबस्क्राईब मित्रांनो. आणि माझे म्हणजे यूट्यूबला किंवा इन्स्टाला असो किंवा यूट्यूबला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला थोडं सांगा. म्हणजे मी काही असं काही त्यामध्ये काही तज्ज्ञ वगैरे नाही आहे, पण बनवते जसे येईल तसे. तर प्लीज मला सबस्क्रायबर करा. आणि आता माझी पहिली पोळी भाजलेली आहे.